तुमचा तो पहिला ट्रेड आठवा किंवा ज्यावेळेस तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलं होतं त्यावेळेसचा विचार करा. त्यावेळेस तुम्ही निश्चितच पहिल्या आठवड्यामध्ये भरपूर असं प्रॉफिट मिळवलं असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केला असेल की स्टॉक मार्केटमधून आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतात आणि तुमची स्वप्न तुम्ही रंगवली असेल. पण तुमच्यासोबत अगदी उलट झालेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर मात्र भरपूर लॉस आणि तो लॉस कव्हर करण्यासाठी अजून लॉस, या पद्धतीची तुमच्या आत्तापर्यंतची स्टॉक मार्केटची जर्नी असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा प्रॉफिट का झालं आणि आता का होत नाही याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असेल की तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन ट्रेडिंग केली असेल किंवा स्टॉकमध्ये ट्रेडिंग केली असेल आणि त्यावेळेस तुम्हाला भरपूर असं प्रॉफिट मिळालं असेल. पण मागच्या 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षापासून खूप स्ट्रगल करताय पण तुम्हाला प्रॉफिट मिळत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये आलेला आहात, तुमचं डीमॅट अकाउंट नवीनच तुम्ही ओपन केलं आणि पहिल्यांदाच तुम्ही काहीतरी तुमच्या अकाउंटला पैसे ॲड करून ट्रेडिंग करताय, त्यावेळेस तुम्हाला कुठलंही नॉलेज नाही आहे आणि त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त काय दिसतं तर चार्टचा ट्रेंड दिसतो. चार्टचा ट्रेंड म्हणजे काय की चार्ट कुण्या बाजूने जातोय, वरच्या दिशेने जातोय का खालच्या दिशेने जातोय याचा विचार करून फक्त त्यावेळेस तुम्ही ट्रेड करत होता. त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉफिट होत होतं आणि त्यावेळेस तुम्हाला कुठलंही इतर नॉलेज नव्हतं. बरोबर, इतर कुठलंही नॉलेज नव्हतं म्हणून तुम्हाला बऱ्यापैकी चार्ट समजत होता किंवा हां ठीक आहे, वरच्या दिशेने जातोय वरच्या दिशेने आपल्याला ट्रेड करायचा, खालच्या दिशेने जातोय खालच्या दिशेने ट्रेड करायचा, म्हणून तुम्हाला आतापर्यंत प्रॉफिट होत होतं. पण आता तसं आहे का? आता तुम्ही थोडंसं हुशार झालात, भरपूर काही शिकत आलात आणि आत्ताच मात्र तुम्हाला चार्ट कुण्या बाजूने जातोय हे अजिबात समजत नाही. मग असं का होतं की मी खूप बऱ्यापैकी शिकलोय आणि मला समजत नाही. आता मात्र या ठिकाणी काय होतं, तुमचा ॲनालिसिस आहे ती योग्य पद्धतीने होत नाही. तुमच्याकडे नॉलेज जे आहे ते खूप कमी आहे. तुम्हाला चार्टचा ट्रेंड समजत नाहीये. जर तुम्हाला ट्रेंड समजायचा असेल आणि हा चार्ट ट्रेडिंग जर खूप चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर नेमकं मार्केटची दिशा कोणती आहे हे एकदा समजलं की तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की चार्ट नेमकं बघितला कसा जातो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल, तुम्ही स्विंग ट्रेडर असाल किंवा तुम्ही अजून कोणत्या पद्धतीचे ट्रेडिंग करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चार्ट रीड करता आला पाहिजे. तर इथंच आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार ते एखादा बिगनर ते एखादा प्रो जो ट्रेडर असतो त्याला चार्ट ट्रेडिंग कशा पद्धतीने केला जातो आणि त्याला कशा पद्धतीनं तो चार्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे लक्षात येतं, हे आपण या ठिकाणी बघूया. तर मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं. साधं सोपं आहे, खूप काही अवघड नाही आहे. फक्त आपल्याकडे बघण्याची पद्धत जी आहे, आपली जी काही नजर आहे ती आता चुकते. पूर्वी तुमची चुकत नव्हती कारण तुम्हाला काही माहीत नव्हतं. आता मात्र तुम्हाला बरंच काही माहीत झालं पण आता तुमच्याकडून चुका होतात. हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आहे, चार्टकडे या पद्धतीने बघायचं. तुम्ही बघितलं असेल की आकाशामध्ये एखादी घार असते आणि घार बघा खूप उंचावून सुद्धा खाली नजर ठेवते. ती एका ठिकाणी बघत नाही तर सगळ्या ठिकाणी बघते आणि कुठंतरी तिला भक्ष्य सापडल्यानंतर ती बरोबर त्या ठिकाणी उतरते. सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपण ट्रेड करताना काय करतो, चार्ट बघतो या पद्धतीचा, एकदम थोड्याशा कॅन्डल्स. इथं कसं तसं इथं तुमच्या लक्षात येऊ शकतं का की चार्ट कुठं जातोय तर लक्षात येत नाही. इथं थोडंसं बघितल्यानंतर लक्षात येईल का, दिसत नाहीये. पण मात्र तुम्ही जर हाच चार्ट छोटासा केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की आता याच्यात ट्रेंड पुण्या बाजूनं सुरू आहे. जोपर्यंत तुम्हाला ट्रेंड समजत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करू शकत नाही. या ठिकाणी जर बघितलं, आता बघा छोटंसं केलं, अजून छोटंसं केलं, आता काय पाहायला मिळतो तर चार्ट खूप दिवसापासून ट्रेड करतोय, सस्टेन करतोय म्हणजे खालच्या बाजूनं आलेला आहे, पुन्हा थोडंसं करेक्शन करतोय. चार्टमध्ये अजून कुठलाही ट्रेंड नाहीये. लक्षात. आता या ठिकाणी तुम्हाला या चार्ट कोणत्या कंपनीचा आहे, स्टॉकचं नाव काय आहे हे मात्र इथं तुम्हाला दिसत नसेल. अगदी बरोबर आहे, इथं कोपऱ्यामध्ये तो मी या ठिकाणी हाईड करून ठेवलेला आहे कारण सेबीच्या रूलनुसार चालूचा चार्ट या ठिकाणी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवता येत नाहीये. म्हणून मी काय केलेलं आहे, फक्त तुम्हाला शिकता यावं स्टॉक हा चार्ट कोणत्या कंपनीचा आहे हे दिसू नये यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्टिकर लावले, जेणेकरून हा स्टॉक कोणत्या कंपनीचा आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही. फक्त आपण हे एज्युकेशनल पर्पजसाठी मुवमेंट कशा पद्धतीने आहे, चार्ट कशा पद्धतीने बनतोय हेच आपण या ठिकाणी पाहतोय. आता बघूया आपण एखादा दुसरा चार्ट बघूया. आता मला सांगा, याला बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? याला जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतं लगेच की चार्ट अप ट्रेंडमध्ये आहे. बरोबर आहे, या पद्धतीनं आहे, याच्या पद्धतीनं आहे आणि याच्यातली तेजी कंटिन्यू आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जो चार्ट वरती जातो तोच चार्ट वरती जातो. साधा नियम लक्षात ठेवा, जो चार्ट वरती जातो तोच चार्ट वरती जातो. तर
तुम्ही नवीन असाल अथवा जुने असाल तर परफेक्ट चार्ट ट्रेडिंग कशा पद्धतीने केली जाते, तर या पद्धतीने जो तो वरती जातोय ना तो वरतीच जातो आणि त्याच्यासोबत आपण वरच्याच दिशेने जाण्याचा विचार करायचा. जोपर्यंत त्याच्यात निगेटिव्ह ट्रेंड बनत नाही तोपर्यंत तो अप डाऊन ट्रेंड कधीही जाणार नाही. आता निगेटिव्ह ट्रेंड या ठिकाणी जर बघितला, समजा या चार्टचा आपण अनालिसिस करूया. जर याला डाऊन ट्रेंडचा विचार आपल्या डोक्यात कधी आला पाहिजे, जर हा चार्ट या ठिकाणी लाल रंगाच्या कॅन्डल्स बनवून या ठिकाणी येईल लक्षात, म्हणजे आधीचा जो काही एक रेजिस्टन्स बनवला त्याच्या खाली थोडंसं अजून वरती येईल आणि पुन्हा ज्यावेळेस खाली येईल त्यावेळेस आपण विचार करतो की याचा ट्रेंड हा डाऊन आहे. पण इथं आपल्या लक्षात येतोय का याचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे, हा डाऊन नाही आहे. लक्षात घ्या, हा अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडसाठीच आपण याच्यामध्ये एंट्री केली पाहिजे. डाऊन ट्रेंडसाठी तुमच्या मनात कधीही एंट्री आली नाही पाहिजे. आलं लक्षात. आता तुमची टाइम फ्रेम कोणतीही असू द्या, तुमची 1 मिनिटाची असो अथवा 5 मिनिटाची असो, 10 मिनिटाच्या टाइम फ्रेम असो, 1 तासाची असो, नाहीतर 1 डे टाइम फ्रेम असो, तुम्ही कोणतीही टाइम फ्रेम या ठिकाणी लावा. तुमच्या डोक्यात एवढंच आहे, चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड आहे तो त्याच पद्धतीनं जाईल. लक्षात. चार्टचा ट्रेंड डाऊन आहे ना तो त्याच पद्धतीनं जाईल. त्याचा ट्रेंड चेंज होण्यासाठी खूप वेळ लागतो. लक्षात घ्या, एवढं सहजासहजी कुठल्याही स्टॉकचा ट्रेंड हा चेंज होत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल. अजून एक सांगतो, जर एखादा चार्ट या पद्धतीचा आहे, समजा चार्ट आहे सकाळपासून इंट्राडे 1 मिनिटाचे टाइम फ्रेम आहे समजा, आणि चार्ट या पद्धतीने पडतोय. आता मला एक सांगा, या पद्धतीने ट्रेंड डाऊन असताना नवीन ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की आता हा खाली पडतोय, तर तुम्ही खालीच जाईल या विचाराने ट्रेड करत होता. आता मात्र तुम्हाला थोडंसं बरंच ज्ञान किंवा बरीच माहिती तुम्ही घेतल्यामुळे तुमच्या डोक्यात येतं की आता एवढा खाली पडलाय, आता हा करेक्शन करेल. हा करेक्शन करेल, पण किती करेल, हा एवढाच करेक्शन करेल आणि पुन्हा अजून खाली येईल. ज्यावेळेस तुम्ही हा ट्रेड घेतला होता, ज्यावेळेस नवीन होता त्यावेळेस तुम्ही इथं बरोबर इथं डाऊन असताना ट्रेड घेतला, वरती पण गेला आणि पुन्हा डाऊन आला, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट झालं. आता मात्र तुम्ही तसं केलं का नाही, तुम्हाला नॉलेज आल्यामुळे तुम्ही ट्रेड डाऊनचा न घेता अप ट्रेंडचा घेतला, करेक्शन झालं आणि पुन्हा खाली आला. म्हणजे चार्टचा ट्रेंड डाऊन आहे तोपर्यंत हा विचार तुम्ही का केला की हा डाऊन वरच्या दिशेने जाईल म्हणून, हा वरच्या दिशेने कधीही जाणार नाहीये. मग हाच ट्रेड कधी वरती जाऊ शकतो लक्षात घ्या. याच्यामध्ये अप ट्रेंडचा जर ट्रेड घ्यायचा असेल तर हा बराच वेळ काळ ट्रेड केला पाहिजे आणि कुठंतर ही जी मुवमेंट आहे याला ट्रेड करून पुन्हा या ठिकाणी गेला. आता मात्र याच्यात जर वरचा ट्रेड सुरू झाला तर इथून एवढा वेळ गेला तर गेला लक्षात घ्या, पण तुमचा ट्रेड वरच्या दिशेनं इथं जाऊ शकतो. हा पुन्हा खाली येण्याची शक्यता खूप कमी असते. ज्यावेळेस लक्षात ठेवा, आपणाला हेच लक्षात येत नाही की आपण नेमकं ट्रेड काय करतोय, कुठल्या दिशेने ट्रेड करतोय, चार्ट कशा पद्धतीने ट्रेड करतोय हे आपल्या लक्षात येत नाही. अजून तुम्हाला काही चार्ट या ठिकाणी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात. आता मला एक सांगा, हा काय म्हणतोय, कुठं आहे ट्रेंड याचा, तर याचा ट्रेंड कुठंही नाहीये. अजून तरी या चार्टवर आपल्याला कुठं ट्रेड घ्यावा अजिबात समजत नाही. का, स्टॉक वरती खाली कुठलाही ट्रेंड याच्यामध्ये नाहीये. थोडंसं पुढे जाऊया अजून. आता इथं बघूया आपण. आता बघा, याला जर बघितलं तर याचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. लक्षात, अप ट्रेंड आहे म्हणजे आहेच. या ठिकाणी जर बघितलं तर हा बऱ्याच काळ ट्रेड करून पुन्हा एक मुवमेंट दिली, आता सस्टेन करतोय, पुन्हा वरती जाईल, पुन्हा सस्टेन करेल, पुन्हा वरती जाईल. म्हणजे चार्ट मध्ये काय पाहायला मिळतं की ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. आता वीकली टाइम फ्रेम लावले, आता चेक करा ट्रेंड कुठला आहे, अप ट्रेंडचा ट्रेंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर तुमच्या डोक्यात असंच पाहिजे की ज्यावेळेस या चार्टकडचं मी अनालिसिस करतोय त्यावेळेस तुम्ही निगेटिव्हचा विचार कधीही तुमच्या डोक्यामध्ये आला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टी समजतात त्यावेळेस तुम्हाला चार्टचा ट्रेंड समजतो. आता इथं काय पाहायला मिळतं, तर या ठिकाणी एक ट्रेंड लाईन म्हणजे एक फ्लॅग पाहायला मिळतो. ज्यावेळेस याच्या बाहेर पडेल त्यावेळेस याच्यात इथं जेवढी मुवमेंट आहे तेवढीच मुवमेंट पुन्हा एकदम फास्ट इथं सुद्धा होताना मला पाहायला मिळते. मग यावेळेस आपण काय करतो, बरीच लोक असतात त्यांना काय वाटतं की या पद्धतीने बनलाय ना, इथं कुठेतरी एखादी रेड रंगाची कॅन्डल बनली की ते डाऊन साठी विचार करतात, खाली काय येईल, अजिबात येणार नाही. लक्षात, तुमच्या डोक्यात एकच पाहिजे, इथं या पद्धतीने बनतं, थोडंसं करेक्शन करू शकतं आणि पुन्हा हा वरच्या दिशेनंच जाईल. लक्षात. तर चार्ट तुमच्या ट्रेंडनुसार जर तुम्ही चार्टकडे बघितलात तो तुमच्या डोक्यामध्ये विचार लागतो की यस आता हा असा करू शकतो. लक्षात ठेवा की जोपर्यंत चार्टच्या बरोबर तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला इथं प्रॉफिट होत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस चार्टच्या अपोजिट ट्रेड करताय. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला एक देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं ते. आता बघा, या ठिकाणी एक छोटासा आपण उदाहरण देऊया. समजा हा एक रस्ता आहे आणि या रस्त्यावर हा तुम्हाला लक्षात येतो, आता तुम्ही चित्र बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल
हा एक रस्ता आहे, हायवे आहे. आता बघा, इकडं आहे पुणे बरोबर आणि इकडं आहे मुंबई. चार्ट रीड करणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता इथे एक वाहन आहे आणि हे या वाहनामध्ये तुम्हाला जायचंय पुण्याला, पुणे आलं लक्षात. सध्या तर वाहन जातंय या बाजूनं. आता पुण्याला जायचं याचा अर्थ या गाडीत तुम्हाला बसून चालेल का? नाही चालणार आहे. म्हणजे मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड असेल आणि तुम्ही डाऊन ट्रेंडचा विचार करून जर त्या गाडीत बसत असाल तर तुमचं नुकसानच आहे. तुम्हाला जायचंय पुण्याला, पण बसचं तोंड अजूनही मुंबईकडे आहे. कधी पुण्याला जाऊ शकता तुम्ही? ज्यावेळेस बस समजा इथूनच वळेल आणि इकडं तोंड करेल, आलं लक्षात. आता शक्यता काय सांगा? ही बस पुण्या बाजूने जाऊ शकते, मुंबईला जाईल का पुण्याला जाईल? या ठिकाणी मला सहजासहजी दिसायला लागले की ही पुण्याला जाईल, लक्षात का. पण आपण तसं नाही करत. बस जाते मुंबईला, आपल्याला जायचं पुण्यात, आपण तरी सुद्धा या बसमध्ये बसतो. मग काय करेल बस? तुम्हाला बरोबर मुंबईला घेऊन जाईल, म्हणजे तुमचा SL हिट करेल आणि पुन्हा परत पुण्याला जाईल. लक्षाला बघा, या पद्धतीने होतं. एकदम छोटं उदाहरण तुमच्या लक्षात येऊ शकतं. या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा, ट्रेंड फॉलो करा. ट्रेंड परत एक उदाहरण देऊन सांगतो. अजून 1-2 चार्ट आहे तुमच्या लक्षात येत का बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय पाहायचं ते. आता तुम्हीच या ठिकाणी विचार करा, काय पाहायला मिळतं? कुठलाही ट्रेंड नाहीये, काहीच करू नका. आता बघा काय पाहायला मिळतं? चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. लक्षाला बघा, चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. याच्यासोबत तुम्ही जाऊ शकता. आता इथं जर बघितला, चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. याचा बघितलं तर चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. याचा बघितलं तर अजून काहीही पाहायला मिळत नाहीये. इथं जर बघितलं, याच्यामध्ये काय आहे का? काही नाही, सोडून द्या. याच्यात बघितलं तर काय? चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. याच्यात बघितलं तर काय? चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. इथं काय आहे? सध्या तरी हा अप ट्रेंड आहे, पण सध्या साईडवेज आहे, सोडून द्या. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की आपण कशाबद्दल बोलतोय, काय विचार आला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. आपल्या डोळ्याला प्रत्यक्ष लगेच त्या नजरेमध्ये बसला पाहिजे चार्ट. तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असताना सुद्धा ज्यावेळेस मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये डाऊनचा विचार येतो, आणि मार्केट डाऊन असतं त्यावेळेस तुमच्या डोक्यात अप ट्रेंडचा विचार येतो. लक्षात आलं बघा. त्याच्यामुळं ट्रेंड कुण्या बाजूनं आहे ते बघा. मी तुम्हाला यापूर्वी एक EMAचं इंडिकेटर कशा पद्धतीने वापरायचं आणि त्याच्यानुसार आपण ट्रेंड कशा पद्धतीने घेऊ शकतो याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. तो थोडंसं चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला पुणे दिशेने आणि कशा पद्धतीने जायचं. व्हिडिओ खूप छोटा आहे, समजून घेण्यासाठी खूप छोटा आहे, लक्षात घ्या. पण याच्यामध्ये खूप काही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. तुमचा ट्रेंड जर तुम्ही नवीन असाल, कशा पद्धतीने चार्ट रीड, हे साधं सोपं आहे. याच पद्धतीने चार्ट रीड करायला शिका. सगळ्यात महत्त्वाचा टाइम फ्रेम मोठी लावा. छोट्या छोट्या टाइम फ्रेमचा पहिल्यांदा विचार नका करू. टाइम फ्रेम वीकली लावा, मंथली लावा आणि त्याच्यानुसार ठरवा की आता या चार्टमध्ये काय होऊ शकतं. कारण ज्यावेळेस तुमच्या चार्टची टाइम लिमिट जी छोटी असते, म्हणजे टाइम फ्रेम छोटी असते, 1 मिनिटाची 5 मिनिटाची, त्याच्यामध्ये मुवमेंट होते, तुम्हाला विचार करायला तेवढासा वेळ मिळत नाही. पण जर तुमच्याकडे टाइम फ्रेम मोठी असेल, 1 डे असेल, वीकली असेल, तर त्या ठिकाणी थोडासा तुम्ही विचार करू शकता की काय होतं, वेट करायला शकतो आणि त्याच्यात तिथलं जे ॲनालिसिस असतं ते थोडंसं परफेक्ट होण्याचा प्रयत्न, तिथं मात्र तुमचं ॲनालिसिस हे परफेक्ट असू शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद.